नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन भाग आता समोर आला आहे। तुम्हालाही उत्सुकता आहे ना ह्या मालिकेत काय होणार आहे तर ऐका। वसुधा आणि रम्या दोघीजणी बोलत असतात। तर वसुधा रम्याला सांगते की काव्याचं असं काहीतरी गुपित आहे ना ते मालिनीला माहिती आहे आणि हेच काव्याचं गुपित आपल्याला शोधून काढायचं आहे। ज्या दिवशी काव्याचं गुपित आपल्याला सापडेल ना त्या दिवशी घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे आणि ह्याचा संदेश अजून आपण ह्या काव्याला तिचं ते गुपित तर कळणारच, पण तिचं जे डिव्होर्सचा जो प्रकार आहे तो मालिनीला माहिती नाही आहे, तो सुद्धा आपण त्याच दिवशी सगळ्यांसमोर उघडा करायचा। म्हणजे घरामध्ये डबल बॉम्ब फुटणार आणि काव्याची एंट्री डायरेक्ट घराबाहेर होणार आणि दोघीही हाताची टाळी मारतात आणि हसायला लागतात। तर इकडे आता जीवा फोनवरती बोलत असतो। तर तो विक्रमचा मित्र असतो ना त्याच्याशी, त्यांनी बिझनेस पार्टनर केलेला असतो। तर तो म्हणत असतो जिथे आपल्याला काम सुरू करायचं आहे ना तर माझी काही मोकळी जागा आहे त्यावरती आपण ते काम सुरू करूया। हे सर्व बोलणं नंदिनी ऐकत असते। तर आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही कोणाला आपली जागा वापरण्यासाठी देताय, पण ह्या जागे वापरण्याची तुम्ही परमिशन बाबांकडून किंवा पार्थकडून घेतली आहे का? जीवा म्हणतो त्याच्यामध्ये एवढं काय झालं, मी काहीतरी नवीन करतोय त्याच्यामध्ये मला बाबा किंवा पार्थ काहीच बोलणार नाही आहे। पण नंदिनी म्हणते हे चुकीचं आहे, तुम्ही जे काही करताय ना ते तुम्ही घरच्यांना सांगितलं पाहिजे। कारण नंदिनीच्या मनामध्ये खूप भीती असते की तो समोरचा व्यक्ती आहे ना तो आधीच तिच्या बाबांचा दुश्मन असतो आणि तो जीवाला फसवतो की काय असं तिला वाटत असतं। आता काव्या आणि जीवा दोघंही चांगलेच बेचात पडणार आहे आणि घरच्यांसमोर त्यांना बोलणार आहे। तर तो भाग आता लवकरच तुमच्यासमोर टी व्हीवरती तुम्हाला दिसणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला